राज्यकर्त्यांचा मुख्य उद्देश कुणावरही अन्याय न होऊ देणं हा आहे. व्यवस्थेनं कायद्याचा आधार घेऊन कुणावर अन्याय केला असेल तर तो कायदाही बदलला पाहिजे आणि न्याय केला पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज अमरावतीत विदर्भातल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना 832 कोटी रुपयांच्या सानुग्रह अनुदान निधीचं वाटप करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. आपण राज्यकर्ते म्हणून कायद्याने नियमानेच काम केलं पाहिजे. पण छत्रपती शिवरायांनी देखील आपल्याला सांगितलेलं आहे की जेव्हा अन्याय होत असेल त्यावेळेस अन्याय करणारा कायदा देखील बदलला पाहिजे. अन्याय करणारा कायदा दूर करून न्याय करणं हे राज्यकर्त्याचं काम आहे आणि म्हणून ते काम करण्याचा प्रयत्न आम्ही केला. शेतकरी असतील किंवा प्रकल्पग्रस्त असतील, आज तर आम्ही जमिनी ॲक्वायर तर आपल्याला कराव्या लागतात, कधी सिंचनाकरता कराव्या लागतात, कधी रस्त्याकरता कराव्या लागतात. पण मी मुख्यमंत्री असताना कायदाच असा केला आहे की कुठलंही सरकार आलं तरी आता कमी पैशामध्ये ॲक्विजिशन करूच शकत नाही, त्याला योग्य मोबदला हा द्यावाच लागेल. 2006 ते 2013 या काळात विदर्भातल्या शेतकऱ्यांकडून सरकारनं थेट जमीन खरेदी केली. त्यावेळी त्यांच्याकडून अत्यंत अन्यायकारक अशा प्रतिज्ञापत्रावर सह्या घेतल्या आणि नगण्य किमतीला त्यांची जमीन संपादित केली. 2014 साली आमचं सरकार आल्यावर थेट खरेदी करायची असेल तर बाजारभावाच्या 5 पट दर देण्याचा निर्णय आम्ही केला. त्यावेळी आधीच्या सरकारच्या काळात आपली फसवणूक झाल्याचं शेतकऱ्यांच्या लक्षात आलं. हा अन्याय दूर करण्यासाठी गेली अनेक वर्ष आम्ही प्रयत्न करतो आहोत. त्याला आज यश आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कायदेशीरदृष्ट्या या प्रकरणी काही करता आलं नाही म्हणून आम्ही सानुग्रह अनुदानाच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला असं त्यांनी सांगितलं. आधीच्या सरकारनं विदर्भातल्या शेतकऱ्यांवर अन्याय केला अशी टीका त्यांनी केली. मृदसंधारण विभागाच्या अंतर्गत घेतलेल्या जमिनींच्या प्रकल्पग्रस्तांनाही अशीच मदत केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. शेतकरी प्रकल्पग्रस्त असतील तर त्यांच्या जमिनी अल्पदरात घेताच येणार नाहीत असा कायदा आम्ही केल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारचे प्रकल्प जिथं येणार असतील अशा ठिकाणी कोणीही आपल्या जमिनी विकू नयेत असा सल्लाही त्यांनी शेतकऱ्यांना यावेळी दिला. या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.